वाणी आणि विक्रांत दोघांचाही पहाटे 4 वाजता डोळा लागला. आज दोघांनाही खूप शांत समाधानाची झोप लागली होती. सकाळच्या उन्हाची किरणे वाणीच्या चेहऱ्यावर पडली आणि तिने डोळे उघडले. तिने पडद्यामागून डोकावणाऱ्या सूर्याला पाहिलं आणि मनात म्हणाली, हे देवा, आज मी किती उशिरापर्यंत झोपले. मग तिची नजर घड्याळावर गेली. सकाळचे 7 वाजले होते आणि तेव्हाच तिला जाणवलं की ती कुठल्या तरी जड गोष्टीखाली दबलेली आहे. विक्रांतने तिला पूर्णपणे आपल्या कुशीत घेतलं होतं. त्याच्या शरीराचा अर्धा भार वाणीवर होता. विक्रांतलाही आज लवकर उठायचं होतं. 10 वाजेपर्यंत कॉन्फरन्स सुरू होणार होतं. त्याआधीच विक्रांतला ऑफिसमध्ये पोहोचून सगळ्या अरेंजमेंट्स पाहायच्या होत्या. विक्रांत उठा, आपण आज खूप उशिरापर्यंत झोपलोय. पण विक्रांत काही उठायला तयार नव्हता. विक्रांत प्लीज उठा. विक्रांत डोळे उघडून वाणीकडे पाहतो आणि मग तिच्या गालाजवळ आपला चेहरा नेत म्हणतो, थोडा वेळ झोप ना अजून. विक्रांत 6 वाजलेत, खूप उशीर झाला आहे. विक्रांत पलटून घड्याळाकडे पाहतो आणि पुन्हा वाणीकडे पाहून म्हणतो, होऊ दे, मला आज काहीच करायचं नाही. मला आजपासून फक्त तुझ्याजवळ राहायचं आहे. हे म्हणून तो बेडवर सरळ झोपला आणि वाणीला स्वतःवर ओढून घेतलं. त्यावेळी वाणीचे केस दोन्ही बाजूनी येऊन विक्रांतच्या चेहऱ्याजवळ येतात. तो तिचे केस कानामागे सारत म्हणतो, गुड मॉर्निंग. पण ही मॉर्निंग थोडीशी अजून लांबवायची आहे. मला अजून थोडं झोपायचं आहे. आज तुमची कॉन्फरन्स आहे, तुम्हाला उठावंच लागेल, वाणी म्हणाली. वाणी प्लीज, असं पीए सारखं बोलू नको. माझी बायको बनून बोल आणि प्लीज मला थोडा वेळ झोपू दे तुझ्याजवळ. तुम्हाला 10 वाजता कॉन्फरन्सला पोहोचायचं आहे, वाणी पुन्हा स्वतःला सोडवत म्हणाली. काय बायको आहेस ग तू? तुझ्या नवऱ्याला तुझ्याजवळ राहायचं आहे आणि तू त्याला उठवून जायला सांगत आहेस. अच्छा, जेव्हा मी म्हणत होते माझ्यासोबत मंदिरात चला, त्यावेळेस कुठे होते पतिदेव? असं म्हणत वाणीने विक्रांतची नाक ओढली. विक्रांत हसत डोळे उघडून तिच्याकडे पाहून म्हणतो, मी मंदिरात येईन, तू थोडा वेळ तिथे वाट बघ. ठीक आहे. वाणीच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. ती स्वतः या प्रोफेशनमध्ये होती. तिला माहीत होतं की एकदा मीटिंग ठरली की ती कुठल्याही वैयक्तिक कामासाठी पुढे ढकलता येत नाही. नाही नाही म्हणत वाणीला विक्रांत जवळ थोडा वेळ झोपावं लागलं. थोड्या वेळाने विक्रांत उठून बसला होता आणि वाणीला आपल्या मिठीत घेऊन कधी तिच्या केशांशी तर कधी तिच्या गालांशी खेळत आजच्या संपूर्ण दिवसाची प्लॅनिंग तिच्यासोबत करत होता. कॉन्फरन्सवरून परत आल्यावर विक्रांतला आपल्या वाढदिवसासाठी कोणतीही पार्टी नको होती. तो कॉन्फरन्स नंतर तिथेच आपल्या फॅमिलीसोबत थोडंसं सेलिब्रेट करणार होता. त्यानंतर घरी येऊन वाणीसोबत बाहेर जायचा त्याचा प्लॅन होता. त्याने आधी समरला सांगून हॉटेलमध्ये रूम बुक करून ठेवली होती. हॉटेलमध्ये रूम का? आपण रात्री घरी येणार नाही? वाणीने विचारलं. नाही, नाहीतर तू पुन्हा सकाळी सकाळी माझ्याजवळून पळून जाशील. मी तर रोजच पळेन. सकाळी खोलीतून बाहेर नाही यायचं का? म्हणूनच रात्री तिथेच थांबणार. सकाळी मी तिथून थेट ऑफिसला जाईन, तू घरी ये. सगळ्या गप्पांनंतर वाणीची नजर पुन्हा घड्याळाकडे गेली. विक्रांत, 8:15 झालेत. मग काय झालं, रोज वाजतात. तुम्हाला 10 वाजता कॉन्फरन्सला जायचं आहे, वाणी उठत म्हणाली. 9 वाजता उठलो तरी रेडी होईल. सगळे उठले असतील, काय विचार करत असतील आपल्याबद्दल? आपल्याबद्दल कोण वाईट विचार करणार? तुझे अम्मा अप्पा तर खुशच असतील. मुलगी आणि जावई आत आहेत. माझ्या घरच्यांचंही सेम तसंच असेल. छी विक्रांत, तुम्ही तर फारच बेशरम सारखं बोलताय. जा, मी नाही बोलत तुमच्याशी. असं म्हणत वाणी विक्रांतच्या मांडीवरून उठू लागली. विक्रांत तिला ओढून पुन्हा आपल्या जवळ बसवत म्हणाला, पुन्हा कधीही असं म्हणायचं नाही की मी तुमच्याशी बोलत नाही. माझ्याशी बोलण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कुठला ऑप्शन नाही. आता ही तुझी मजबुरी आहे माझ्याशी बोलणं. ही काय मजबुरी? जबरदस्ती आहे का? असं म्हणत वाणीने आपला हात झटकला. विक्रांत तिच्या डोक्यावर आणि पाठीवर हात ठेवून तिला जवळ ओढत म्हणाला, तुझी मजबुरी नाही, पण माझी मजबुरी आहे. मी तुझ्याशी बोलल्याशिवाय, तुझ्या प्रेमाशिवाय, तुला पाहिल्याशिवाय राहू शकत नाही. वाणीने त्याच्या गळ्यातील चैन पकडून त्याला आपल्या जवळ ओढत म्हटलं, आणि एखाद्या दिवशी मला काही झालं तर? मग काय कराल तुम्ही? विक्रांतने आपला हात तिच्या ओठांवर ठेवत म्हटलं, मी तुला काहीही होऊ देणार नाही. तुला माहित नाही मी तुझ्यावर किती वेड्यासारखं प्रेम करतो. असं करू नका विक्रांत, आयुष्याचा काही भरोसा नसतो, वाणी म्हणाली. वाणी, अशा गोष्टी करू नकोस. तुला गमावणं या शब्दानेच माझे हातपाय थरथरतात. तुझ्याशिवाय मी वेडा होईन. बरं, मग मीही बघीन तुम्ही माझ्याशिवाय किती वेडे होतात ते. प्लीज डोंट से दिस अगेन. असं म्हणत विक्रांतने आपलं कपाळ वाणीच्या कपाळाला टेकवलं.
मजाकमध्ये सुद्धा माझ्यापासून दूर जाण्याची गोष्ट करू नकोस, खास करून आता तर अजिबातच नाही. विक्रांत, तुम्ही तर फारच सिरियस झालात, वाणीने त्याच्या चेहऱ्यावर आलेली गंभीरता पाहून म्हटलं. तुझ्यासाठी मी नेहमी सिरियस असतो, तुझा प्रत्येक शब्द माझ्यासाठी महत्वाचा आहे. तेवढ्यात विक्रांतच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशनचा आवाज आला. वाणी मोबाईलकडे पाहत म्हणाली, आला, आता अमर तुम्हाला दर 10 मिनिटांनी असंच डिस्टर्ब करेल. विक्रांतने तिच्या कपाळावर किस केलं आणि तिला सोडलं. आता मला अम्मा ओरडेल, म्हणेल सासरी कोणी 8:30 वाजता खोलीतून बाहेर येतं का? मग अम्माला सांग की तिचा जावई तुला सोडतच नव्हता. असं म्हणत विक्रांतने आपला फोन हातात घेतला. विक्रांतच्या बोलण्यावर तोंड वाकडं करत वाणी जलद पावलांनी बाथरूमकडे निघाली. तिने पटकन आंघोळ केली आणि बाहेर येताच पहिले मंदिराकडे गेली. मंदिरात आधीच लक्ष्मीजींनी पूजा केली होती. वाणी मंदिराच्या दारातच उभी राहिली आणि लाजेने खाली पाहत होती. तिच्याबद्दल आई काय विचार करत असेल हेच तिच्या मनात चालू होतं. प्रसादाची थाली घेऊन लक्ष्मीजी मागे वळल्या. वाणी समोर उभी दिसली. ती एकटक जमिनीकडे पाहत होती. आईकडे पाहण्याचीही हिंमत तिच्यात नव्हती. लक्ष्मीजी पुढे आल्या. त्यांच्या हातातल्या प्रसादीच्या थालीत एका छोट्या डब्यात थोडंसं कुंकू होतं. त्यांनी ते कुंकू वाणीच्या भांगेत लावत म्हटलं, विक्रांतसोबत भगवंतासमोर जोडीनं हात जोड. देव तुमची जोडी कायम अशीच ठेवो. असं म्हणून त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. तिच्या हातात प्रसाद दिला आणि बाहेर सगळ्यांना प्रसाद देण्यासाठी निघून गेल्या. तोपर्यंत विक्रांतही बाहेर आला होता. थोड्या वेळाने तो मंदिराबाहेर येऊन उभा राहिला. वाणीला देवासमोर मनापासून प्रार्थना करताना पाहून त्याने विचारलं, काय मागतेस? माझ्यासाठी तर काही मागितलं नाहीस ना? मी देवाला सांगितलं की तुम्हाला दीर्घ आयुष्य द्यावं आणि माझं आयुष्यही तुम्हाला मिळावं. पुन्हा चुकीचं बोललीस ना? तुझ्याशिवाय मी जगून काय करू? पुन्हा कधी असं मनातही आणू नकोस. त्याच्या आवाजात प्रेम होतं, पण त्याच्या डोळ्यातली गंभीरता खूप काही सांगत होती. पूजा झाल्यानंतर वाणीने विक्रांतच्या कपाळावर टिळा लावत म्हटलं, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देव तुम्हाला प्रत्येक वाईट नजरेपासून वाचो. ती मंदिरातून बाहेर आली, पण विक्रांत अजून तिथेच उभा होता. देवाकडे पाहत तो मनातच म्हणाला, मला तुमची पूजा कशी करायची ते येत नाही, पण वाणी तुमच्यावर खूप विश्वास ठेवते. ती खूप चांगली आहे. तुम्ही तिचं रक्षण करा. आम्हा दोघांना कधी वेगळं होऊ देऊ नका. आणि तिच्या त्या वेड्या गोष्टींना आयुष्य ट्रान्सफर करण्याच्या त्या अजिबात ऐकू नका. तुम्हाला माहित आहे ना, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. तिला जगायचं आहे माझ्यासाठी. थँक्यू. विक्रांतने आयुष्यात पहिल्यांदाच देवासमोर काही मागितलं होतं. आजपर्यंत त्याला कधीच देवाकडून काही मागण्याची गरज पडली नव्हती. विक्रांत दादाजीसह घरातील सगळ्या मोठ्यांचे पाय स्पर्श करून आशीर्वाद घेतो. नाश्ता झाल्यावर तो पटकन तयार होऊ लागतो. आता उशीर होत आहे का तुम्हाला? आधी तर वाटत होतं की कॉन्फरन्सला उद्या जायचं आहे. टाय बांधत वाणी म्हणाली. विक्रांत अजूनही वाणीला छेडत होता. तो कधी मान हलवत होता तर कधी तिच्या झुमक्यांशी खेळत होता. विक्रांत, नीट उभे राहा. वाणी थोडी रागाने म्हणाली. विक्रांत तिला कमरेतून धरून उचलत म्हणाला, आता बांध. वाणीचे पाय हवेत होते आणि हातात विक्रांतचा टाय होता. मला वाटतं आधी सगळं ठीक होतं. किमान एकदा सांगितलं की तुम्ही ऐकत तरी होतात. खोटा राग चेहऱ्यावर आणत वाणीने टाय नीट केला आणि मग त्याचे केस ठीक करत ती म्हणाली, आता तू पूर्ण आयुष्यभर याहून जास्त त्रास सहन करणार आहेस. तुला माहित नाही मी माझ्या पूर्ण आयुष्यासाठी किती स्वप्न पाहिली आहेत. असं म्हणत विक्रांत तिच्या ओठांकडे झुकला. मला मंदिरात जायचं आहे. तुम्ही मला उष्ट करायचा प्लॅन करताय. असं म्हणत वाणीने झटक्याने हात विक्रांतच्या तोंडावर ठेवला. उष्ट? हे नवीन नवीन शब्द कुठून आणतेस तू? याला प्रेम म्हणतात. विक्रांत तिला खाली जमिनीवर उभं करत म्हणाला. तुमचं प्रेम मी खूप वेळा सहन केलं आहे. वाणीने विक्रांतच्या हातात घड्याळ दिलं. विक्रांतने ते घड्याळ घातलं. मग वाणी त्याचा हात पकडून त्याला बाहेर ओढत घेऊन आली. त्रिभुवनजी आपल्या मुलाकडे पाहत होते. त्यांना असं वाटत होतं की जसं एखादं मूल शाळेत जायला नकार देत आहे आणि त्याची आई त्याला जबरदस्ती तयार करून शाळेसाठी पाठवते. ते हळूच हसले. वाणीला विक्रांतच्या पाठीवर हात ठेवून त्याला ढकलत ढकलत बाहेरपर्यंत न्यावं लागलं. हा दोघांच्या आयुष्यातील पहिलाच दिवस होता जिथे ते अगदी नवविवाहित जोडप्यासारखे प्रेमात पूर्णपणे बुडालेले दिसत होते. इकडे मल्होत्राच्या घरी बंदुकीत गोळ्या भरत मल्होत्राने आपल्या माणसाला सांगितलं, नकली ID कार्ड मिळाला का? हो सर, आम्ही सर्वजण वेश बदलून पोहोचू, पण हे शस्त्र याची काही गरज नाही. आपण आधीच तिथे RDX फिक्स केला आहे. तो विक्रांत दगड आहे. तो वाचला तर हे कामात येईल. असं म्हणत त्याने बंदूक आपल्या बुटात लपवली.
विक्रांतच्या घरी सगळे एकत्र बाहेर आले आणि आपापल्या कारमध्ये बसले. आज दादाजीही कॉन्फरन्सला जाणार होते. विक्रांत आपल्या गाडीत बसला तेव्हा का कोण जाणे, पण त्याला थोडं अस्वस्थ वाटू लागलं. असं वाटलं जणू तो खूप दूर चालला आहे. तो पुन्हा गाडीतून बाहेर आला. वाणीने आपल्या अम्मा आप्पांना गाडीत बसवलं आणि स्वतः बसणार तेवढ्यात कुणीतरी तिला मागून ओढलं. विक्रांत, घाबरले ना मी? छातीवर हात ठेवत वाणी म्हणाली. विक्रांत तिला मिठी मारून उभा होता. काय झालं? वाणी विक्रांतच्या वाढलेल्या धडधडीचा आवाज ऐकून म्हणाली. वाणी, मी तुमच्यासोबत येऊ? काहीतरी बरोबर वाटत नाहीये. आणि तुमची कॉन्फरन्स? विक्रांत, तुम्हाला घाम का येतोय? असं म्हणत वाणीने आपल्या साडीच्या पदराने त्याच्या कपाळावरील घाम पुसला. नाही करायची कॉन्फरन्स, मी तुझ्यासोबतच येतो. कॉन्फरन्स डॅड आणि रुद्रभाई सांभाळतील. विक्रांत, तुम्हीच तर VNSचा चेहरा आहात. लोक तुमच्यामुळेच त्याच्याशी जोडले गेलेत. तुझ्यापासून वेगळं होण्याची माझी इच्छा होत नाहीये. विक्रांत तिचा हात पकडत म्हणाला. काय बोलताय तुम्ही? आधी तुमची कॉन्फरन्स अटेंड करा, मग मंदिरात या. वाणी विक्रांतचा हात पकडून त्याला गाडीपर्यंत घेऊन गेली. विक्रांतने प्रेमाने वाणीचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. नेहमी लक्षात ठेव. आय लव्ह यू. त्याने खूप आशेने वाणीकडे पाहिलं. कदाचित तिनेही आय लव्ह यू टू म्हणावं हीच अपेक्षा त्याच्या मनात होती. वाणीला माहित होतं की विक्रांतला काय ऐकायचं आहे, पण ती काहीच बोलली नाही, कारण तिने रात्रीसाठी काही खास प्लॅन केला होता. म्हणून ती मुद्दामच गप्प राहिली. विक्रांत आपल्या गाडीत बसून निघून गेला. वाणीही आपल्या अम्माजवळ जाऊन बसली आणि मंदिराकडे जाण्यासाठी निघाली. विक्रांतचं ऑफिस जवळ होतं, पण वाणीला मंदिरात पोहोचायला 2 तास लागले. विक्रांत आपली कॉन्फरन्स अटेंड करत होता तर वाणी मंदिरात पोहोचली होती. मंदिरात खूप गर्दी होती, पण वाणीला VIP एंट्री मिळाली. पूजा केल्यानंतर तिने प्रसाद आपल्या अम्मा आप्पांना दिला आणि थोडा वेळ मंदिरात बसून विक्रांतची वाट पाहू लागली. तिचं लक्ष मोबाईलकडे गेलं. अम्मा, खूप वेळ झाला. आता तर विक्रांतची कॉन्फरन्स संपली असेल. कॉल करून बघ ना, कदाचित निघाला असेल. पाहिलंस ना अम्मा, नाही चाले. आता तुम्हीही त्यांची बाजू घेऊ नका. काय तू पण? तुला माहित आहे ना, तो स्वतःच तुझ्यासोबत यायला तयार होता. फ्री झाल्यावर नक्कीच तुझ्याजवळ आला असता. एकदा फोन करून बघ. अम्मा, तुम्ही फक्त त्यांना साथ देता. आता तुम्ही माझी अम्मा राहिलाच नाहीत. असं म्हणत वाणीने मोबाईल हातात घेतला आणि विक्रांतला कॉल लावला. रिंग होत होती, पण विक्रांतने फोन उचलला नाही. थोडा विचार करून तिने अमरला कॉल केला. अमरच्या फोनवरही रिंग जात होती, पण अमरनेही फोन उचलला नाही. वाणी मोबाईल पर्समध्ये ठेवत म्हणाली, अम्मा, मला वाटतं कॉन्फरन्स नंतर वेळ लागेल. एवढं फोर्स करणं योग्य नाही. ऑफिसपासून मंदिरही फार लांब आहे. वाणीच्या समजूतदारीवर लक्ष्मीजी म्हणाल्या, म्हणजे आता तू त्याच्यावर रागवलेली नाहीस ना? मी आधीही रागवलेले नव्हते अम्मा. फक्त ते आले असते तर बरं वाटलं असतं. पण मी समजू शकते. मी स्वतः काम करते म्हणून मला माहित आहे की गेल्या 3 वर्षापासून याच दिवशी ही कॉन्फरन्स असते. आप्पा आतापर्यंत मायलेकीचं बोलणं ऐकून हसत होते. मग ते म्हणाले, एक काम करूया, आपण सगळे ऑफिसला जाऊया. तिथून मग सगळे मिळून घरी जाऊ. वाणीच्या डोळ्यात चमक आली. अप्पांच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली, अप्पा, ही खूप चांगली कल्पना आहे. चला आपण निघूया. वाणी पर्स आणि प्रसादाचा डब्बा हातात घेऊन बाहेर आली. ड्रायव्हर गेट जवळ वाट पाहत उभा होता. अप्पांचा हात धरून आणि एका हातात मिठाईचा डब्बा घेऊन ड्रायव्हरने आधी अप्पांना गाडीत बसवलं, मग स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला. वाणी आपल्या मोबाईलवर प्रेस कॉन्फरन्सचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी न्यूज सर्च करत होती. गाडी आपल्या वेगाने ऑफिसकडे जाण्यासाठी निघाली होती. वाणी, तू इथे मोबाईल घेऊन बसली आहे, आमच्याशी बोल. अम्मा म्हणाल्या. बस अम्मा, एकदा बघते कॉन्फरन्समध्ये काय झालं, त्यावरून कळेल तुमचा जावई खरंच बिजी आहे की मुद्दा मला इग्नोर करतोय. असं म्हणत तिने न्यूज अपडेट ओपन केले. लगेच एका मागोमाग एक नोटिफिकेशन येऊ लागली. VNSच्या कॉन्फरन्समध्ये हल्ला. अज्ञात हल्लेखोरांकडून VNSच्या मालकावर जीव घेणा हल्ला. पोलिसाची टीम घटनास्थळी उपस्थित. वाणीच्या हातातून मोबाईल पडणारच होता, कारण स्क्रीनवर त्रिभुवनजींचा फोटो होता. त्यात ते रक्ताने माखलेले दिसत होते. त्यांना स्ट्रेचरवर टाकून घेऊन जात होते. खाली हेडिंग होतं, VNSच्या मालकापैकी एक त्रिभुवन सिंग यांची प्रकृती गंभीर. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टर लवकरच हेल्थ बुलेटिन जारी करतील. अम्मा, हे सगळं काय झालं? वाणी मोबाईल स्क्रीनकडेच पाहत राहिली. बालकृष्णजींनी पटकन तिच्या हातातून मोबाईल घेतला आणि सगळी बातमी वाचू लागले.
वाणीचा हात तसाच हवेत थांबलेला होता, जणू अजूनही मोबाईल पकडलेला आहे. तिच्या डोक्यात फक्त आणि फक्त विक्रांतचा विचार चालू होता. कालपासून आतापर्यंत विक्रांतचं बोलणं, त्याची मस्ती, त्याचं हसणं सगळं तिच्या डोक्यात फिरू लागलं. विक्रांतला कॉन्फरन्सला जायचं नव्हतं. तो म्हणत होता की त्याचं मन घाबरत आहे, पण तिनेच त्याचं ऐकलं नव्हतं. अप्पांनी तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, "तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. आपण चाललोय ना." पण आता कोणाच्याही बोलण्याचा वाणीवर काहीच परिणाम होत नव्हता. ती तर आपली शुद्ध हरवून बसली होती. तिला विक्रांतला गमावण्याची भीती वाटत होती. आजच तर तिला विक्रांत पुन्हा मिळाला होता आणि आजच तो तिच्यापासून दूर जात होता. अम्मांनी तिचा खांदा जोरात हलवत म्हटलं, "काय विचार करतेस? विक्रांतला काहीही झालेलं नाही." तेव्हा वाणीची नजर अम्माकडे गेली. "अम्मा, ते ठीक असतील ना?" "तो नक्कीच ठीक असेल. देव इतका निर्दयी नाही की माझ्या मुलीसोबत असं करेल." वाणी अम्माला बिलगून म्हणाली, "अम्मा, मी त्यांना कधी सांगितलं नाही, पण ते मला खूप आवडायला लागले आहेत." जर त्यांना काही पुढचे शब्द तिच्या तोंडातून निघत नव्हते. अप्पांनी प्रेमाने तिचे केस कुरवाळत म्हटलं, "काळजी करू नकोस, त्याला काही होणार नाही." वाणी पटकन अम्मापासून दूर झाली आणि ड्रायव्हरला म्हणाली, "गाडी वेगात चालवा भैया." "हो मॅडम," म्हणत ड्रायव्हरने गाडीचा वेग वाढवला. पण रस्त्यावर इतर गाड्याही होत्या. वाणीला वाटत होतं जसं उडून तिथे पोहोचावं. तिने ड्रायव्हरला गाडी साईडला थांबवायला सांगितली. ड्रायव्हरने गाडी बाजूला थांबवली. वाणी बाहेर आली आणि ड्रायव्हरला खाली उतरायला सांगितलं. ड्रायव्हर जाऊन दुसऱ्या बाजूला पॅसेंजर सीटवर बसला. मग वाणी स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसली. तिला कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर विक्रांतजवळ पोहोचायचं होतं. अप्पा सतत विक्रांतला कॉल करत होते, पण ना विक्रांत फोन उचलत होता ना अमर. त्यांना न्यूज चालू करून बघायचं होतं, पण वाणीची घबराहट पाहून त्यांचीही हिंमत होत नव्हती. ती गाडी रस्त्यावर अशा वेगाने चालवत होती जणू आजूबाजूच्या जाणाऱ्या गाड्यांचं तिला भानच नव्हतं. "वाणी, काय करतेस बाळा? ॲक्सिडेंट होईल." मागच्या सीटवर बसलेल्या लक्ष्मीजींनी तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, "मला विक्रांतजवळ जायचं आहे अम्मा. मला काही माहीत नाही. मला फक्त विक्रांतजवळ जायचं आहे." हा प्रवास वाणीने कसा पूर्ण केला हे फक्त तिलाच माहीत. पण थोड्याच वेळात ती VNS हेडक्वार्टर जवळ येऊन थांबली. ती पटकन बाहेर उतरली. साडी एका हाताने सावरत ती ऑफिसच्या गेटपर्यंत आली. पोलिसांनी तिथे कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. चारही बाजूनी घेरा घातला होता. न्यूज रिपोर्टर्स आजूबाजूला उभे होते. वाणी आत जाण्यासाठी पुढे जाऊ लागली. तसं एका लेडी पोलिसने येऊन तिला आत जाण्यापासून रोखलं. "माझे हसबंड विक्रांत सिंग आत आहेत." "तुम्ही कोण?" लेडी पोलिसने विचारलं. "मी मिसेस विक्रांत सिंग आहे." घाईघाईत वाणी म्हणाली, "मॅडम, आत काही लोक आहेत ज्यांनी सगळ्यांना बंधक बनवून ठेवलं आहे. कृपया आमची अडचण वाढवू नका. प्लीज मला आत जाऊ द्या." वाणी विनंती करू लागली. तेवढ्यात पोलिसांचा एक मोठा अधिकारी समोर आला. "तुम्ही विक्रांतची पत्नी आहात. तुमची चिंता आम्हाला समजते, पण तुम्हालाही समजलं पाहिजे. आम्ही तुम्हाला आत पाठवू शकत नाही." "असं कसं? मला आत जाऊ देणार नाही. माझे हसबंड आत आहेत. माझे पती आत आहेत. त्यांना बाहेर काढा." "आम्ही प्रयत्न करत आहोत मॅडम. गुंडे गोळीबार करत आहेत." तेवढ्यात वाणीने पाहिलं, स्ट्रेचरवर अमरला आणलं जात होतं. त्याच्या पोटातून रक्त वाहत होतं. स्पष्ट होतं की त्याच्या पोटावर गोळी लागली होती. ती अमरकडे धावली. अमर बेशुद्ध झाला नव्हता, पण वेदनेने बेहाल झाला होता. "अमर, विक्रांत विक्रांत कसे आहेत?" अमर जवळ येत वाणी म्हणाली, "सर, वाणी, तो मल्होत्रा." तो इतकंच बोलू शकला. तोपर्यंत ॲम्ब्युलन्स आली होती. स्ट्रेचर पुढे नेलं गेलं. अमरला पटकन ॲम्ब्युलन्समध्ये टाकण्यात आलं आणि वाणी पुन्हा विक्रांतबद्दल कोणतीही माहिती न मिळाल्याने तिथेच असह्यपणे उभी होती. तेव्हा लक्ष्मीजी आणि बालकृष्णजी वाणीजवळ पोहोचले. दोघेही आपल्या मुलीला सावरण्याचा प्रयत्न करत होते, पण वाणीला काही ऐकूच येत नव्हतं. ती सतत त्या हेडक्वार्टर मधल्या 3ऱ्या मजल्यावरच्या कॅबिनकडे पाहत होती, ज्याची खिडकी तिला दिसत होती. विक्रांत जेव्हा जेव्हा या हेडक्वार्टरला यायचा, तो 3ऱ्या मजल्यावरच जात असे. वाणीला असं वाटत होतं जणू विक्रांत अजूनही तिथे एका हातात मोबाईल कानाला लावून दुसरा हात पॅन्टच्या खिशात ठेवून उभा आहे. तिला असं हेडक्वार्टरकडे बघताना पाहून लक्ष्मीजींना कळलं तिच्या मुलीच्या मनात काय चाललंय. त्यांनी वाणीचा चेहरा आपल्या दिशेने वळवला आणि म्हणाल्या, "जितकी जास्त घाबरशील तितके वाईट विचार येतील. देवावर विश्वास ठेव. आज त्याचा वाढदिवस आहे. देव त्याला काहीही होऊ देणार नाही." "काही होणार नाही ना त्यांना?" वाणीने अशा प्रकारे आईला विचारलं, जणू आईने एकदा म्हटलं की काही नाही होणार, तर खरंच विक्रांतला काहीच होणार नाही. लक्ष्मीजींनी मान डोलावून म्हटलं, "नाही, तुझ्या विक्रांतला काही होणार नाही."
वाणी आईला मिठी मारून तिथे जमिनीवर बसून रडू लागली. मीडियावाले सतत तिचे फोटो काढत होते. पोलिसांचे काही अधिकारी आले आणि वाणीची विचारपूस करू लागले. कधी धमकीचे फोन आले होते का? विक्रांतची कुणाशी दुश्मनी होती का? अमरने जाताना मल्होत्राचं नाव घेतलं होतं, पण वाणीच्या डोक्यात त्यावेळी त्या गोष्टी येतच नव्हत्या. तिला फक्त एकच आठवत होतं, आत गुंडे आहेत आणि तिथे विक्रांत अडकलेला आहे. पोलीस, मीडिया आणि वाणी यांना सगळ्यांना माहीत नव्हतं की हे गुंडे फक्त सेकंड ऑप्शन होतं. त्या बिल्डिंगच्या आजूबाजूला आणि काही आतल्या भागात मल्होत्राने आधीच बॉम्ब लावले होते. पोलीस जरी यशस्वी झाले असते तरी एकदा स्फोट झाला तर त्या बिल्डिंगचं काय झालं असतं हे फक्त अंदाजानेच सांगता येऊ शकत होतं. मीडियातील काही रिपोर्टर्सला वाणीशी बोलायचं होतं, पण तेवढ्यात तिथे उपस्थित असलेले VNS साठी काम करणारे गार्ड्स पुढे आले आणि त्यांनी वाणीच्या भोवती घेरा घातला. आता ते गार्ड्स पोलिसांनाही आणि मीडियालाही वाणीपर्यंत पोहोचू देत नव्हते. त्या घेऱ्याच्या मधोमध जमिनीवर बसलेली होती वाणी आणि तिला सावरत असलेले तिचे अम्मा आप्पा. वाणीने पाहिलं की पोलीस हेडक्वार्टरमध्ये आत जाण्याचा प्रयत्न करत होते. तिने तिथे उभ्या असलेल्या एका गार्डला विचारलं, रॉबिन, तू आत जाऊ शकतोस ना? रॉबिन वाणीकडे वळला. दोघे एकमेकांना चांगले ओळखत होते. रॉबिन विक्रांतचा अंगरक्षक होता. लग्नासाठी विक्रांत जेव्हा केरळला आला होता तेव्हा तो त्याचा ड्रायव्हर बनून सोबत गेला होता. वाणी, तुला माहित आहे ना सर किती जिद्दी आहेत. मी त्यांना सांगितलं होतं की मी आत राहतो, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. तू आत जा, शोध की ते कुठे आहेत. वाणी गुडघ्यावर उभी राहत म्हणाली. मी प्रयत्न केला होता वाणी, पण पोलीस आत जाऊ देत नाहीयेत. तुला माहित आहे ना, माझ्या आयुष्याचा एकच उद्देश आहे, विक्रांत सरांचं रक्षण करणं. पण आपण कायदा मोडू शकत नाही ना. तू राहा इथेच बसून, असं म्हणत वाणीने रॉबिनला दूर ढकललं. रॉबिन आपल्या काळ्या कोटच्या खिशात गन ठेवत असे ही गोष्ट वाणीला माहीत होती आणि जेव्हा तिने रॉबिनला ढकललं तेव्हा तिचा हात त्या कोटला लागला आणि तिला रिव्हॉल्व्हरची जाणीव झाली. वाणी, सांभाळ स्वतःला, असं म्हणत रॉबिन तिच्या जवळ आला. आज जरी वाणी त्याची मालकीण होती तरी एकीकडे ते दोघंही विक्रांतसाठी काम करत होते आणि 24 तास त्याच्यासोबत राहत होते. त्यामुळे दोघेही खूप फ्रेंडली होते. वाणीने झटकन रॉबिनचा कोट ओढला. तिने इतक्या जोरात कोट ओढला होता की कोटची बटणं तुटून उडाली. वाणीने रिव्हॉल्व्हर त्याच्या कोटमधून काढून थेट रॉबिनकडे पॉइंट केलं. वाणी, वेडी झालीस का? रॉबिन पुढे येत म्हणाला. हो, वेडी झाली आहे मी. तुम्हा लोकांना काहीच कळत नाही. ना मला आत जाऊ देताय, ना विक्रांतला बाहेर आणत आहात. हे माझ्या हातात नाही आहे. समजून घेण्याचा प्रयत्न कर. वाणी, तू खूप समजूतदार आहेस. अशा बालिश गोष्टी का करतेस? गन मला दे. नाही, मला आत जाऊ द्या. वाणीने सर्व पोलिसांकडे गन पॉइंट केली आणि आत जाऊ लागली. एका हातात गन आणि दुसऱ्या हाताने तिने आपली साडी घट्ट पकडली होती. मॅडम, तुम्ही चुकीचं करत आहात. तुम्ही कायदा हातात घेत आहात. चूक बरोबर मला माहित नाही. मला फक्त एवढंच माहित आहे, मला माझ्या नवऱ्याजवळ जाऊ द्या, नाहीतर त्यांना बाहेर काढून आणा. एक महिला पोलीस अधिकारी समोर येत म्हणाली. आम्हाला तुमचं दुःख समजते. आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत विक्रांत सरांशी संपर्क साधण्याचा. हा प्रयत्न तुम्ही किती वेळापासून करत आहात, पण अजून काहीच माहिती नाही. मॅडम, तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. कायद्याला त्यांचं काम करू द्या. तुमचं काम तुम्ही करा आणि एक बायको आपलं काम करेल, असं म्हणत वाणीने बंदूक पोलिसांच्या पायाकडे रोखली. तेव्हा तो पोलीसवाला 4 पावलं मागे सरकला. कोणीही माझ्याजवळ येणार नाही. वाणी गन सर्व दिशांनी फिरवत हेडक्वार्टर्सच्या आत पुढे जात होती. लक्ष्मीजी बालकृष्णजींना पकडून वाणीकडे आश्चर्याने पाहत होत्या. त्या जोरात ओरडल्या. वाणी, काय करतेस तू बेटा? असं करू नकोस. वाणी आईकडे पाहून रडत म्हणाली. मला काही नाही होणार अम्मा. तुमचा जावई आहे ना, तो मला मरू देणार नाही. पण आता तोच अडचणीत आहे. मला त्याच्याजवळ जायचं आहे. असं म्हणत वाणीने हेडक्वार्टर्सच्या दिशेने पावलं टाकली. तेवढ्यात काही पोलीस आणि सिक्युरिटी गार्ड तिच्या दिशेने धावू लागले. वाणीला समजत नव्हतं की तिने कोणावर गोळी झाडावी. तिला कोणालाही मारायचं नव्हतं. तिने गन स्वतःच्या कपाळाकडे वळवली. आता ती गन स्वतःच्या डोक्यावर रोखून आजूबाजूला पाहत म्हणाली, जर कोणी माझ्या जवळ आलं तर मी स्वतःला गोळी मारून टाकीन. कोणी जवळ यायचं नाही. लक्ष्मीजी वाणीचं नाव घेऊन जोरात ओरडल्या आणि तिथेच जमिनीवर कोसळल्या. बालकृष्णजी त्यांना सावरण्यासाठी जमिनीवर बसले होते. दोघेही असह्य होऊन वाणीकडे पाहत रडत होते. रॉबिन पुढे येत म्हणाला. वाणी, प्लीज असं करू नकोस. तुला काही झालं तर माहित आहे ना, विक्रांत सर आम्हा सगळ्यांचा जीव घेऊन टाकतील. मला काही नाही होणार, तुम्ही मला आत जाऊ दिलं तर.
आत गुंडे आहेत वाणी, तुला धोका आहे. ती आता कोणाचंच ऐकायला तयार नव्हती. कनपटीवर गन लावून ती हळूहळू आतल्या दिशेने चालत होती. पोलीस तिला थांबवण्यासाठी पुढे येत होते, पण तिच्या फार जवळही जाऊ शकत नव्हते, कारण जर वाणीने स्वतःला गोळी मारली असती तर त्याचा दोष पोलिसांवरच येणार होता. हेडक्वार्टरच्या आत पोहोचताच वाणीने बंदूक तिथेच फेकली आणि आत धावत गेली. तिला माहित होतं कॉन्फरन्स हॉल कुठे आहे. तिने त्या दिशेने पावलं टाकली. दरवाजा उघडाच होता आणि आतून लोकांच्या हातापायीची आवाज येत होती. वाणी जशी आत पोहोचली तसा समोर तिला विक्रांत दिसला. त्याच्या कपाळातून रक्त वाहत होतं आणि हातात लाकडी दांडा होता. त्याला पाहताच वाणीच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. तिने त्याला जोरात हाक मारली, विक्रांत. वाणीचा आवाज ऐकून विक्रांतचं लक्ष तिच्याकडे गेलं. वाणीला तिथे पाहताच तो अक्षरशः भीतीने थरथरू लागला. वाणी, तू इथे का आलीस? असं म्हणत तो तिच्याकडे धावला. वाणी ही जलद पावलं टाकत विक्रांतकडे येत होती. तिने पाहिलं की विक्रांत लंगडत चालत होता. तिची नजर त्याच्या पायावर गेली. बहुतेक त्याच्या पायाला गोळी लागलेली होती. विक्रांतही गुंडांना सोडून तिच्याकडे येत होता. ती विक्रांतला अशा प्रकारे बिलगली जसं आता ती त्याला कधीच सोडणार नव्हती. इथे का आलीस? विक्रांत तिला मिठीत घेत म्हणाला. तुम्ही ठीक आहात ना? वाणीने रडत विचारलं. विक्रांत तिला स्वतःपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत होता, पण वाणी त्याला सोडत नव्हती. वाणी, विक्रांत हळूच तिच्या कानात म्हणाला. तेवढ्यात मागून कोणीतरी विक्रांतवर हल्ला करण्यासाठी पुढे आला आणि विक्रांतच्या पाठीवर मारण्यासाठी दांडा उचलला. पण वाणीने त्याला हल्ला करताना पाहिलं. ती मागे वळली आणि तो दांडा तिच्या खांद्यावर बसला. ती वेदनेने किंचाळली. तिची किंकाळी ऐकताच विक्रांत अक्षरशः वेडा झाला. वाणी, माझ्याकडे बघ, असं म्हणत त्याने एका हाताने तिला सावरलं आणि दुसऱ्या हाताने तिच्या गालावर हलकेच थोपटलं. वाणीच्या चेहऱ्यावरचं दुःख विक्रांत स्पष्टपणे पाहू शकत होता. रागाने त्याचे डोळे लाल झाले. त्याने त्या माणसाकडे पाहिलं आणि वाणीला तिथे सोडून त्याला मारायला पुढे धावला. वाणी तिथेच गुडघ्यावर बसली होती, तर विक्रांत एकटाच 10-12 जणांवर तुटून पडला होता. तेवढ्यात बंदुकीचा आवाज झाला आणि सगळ्यांनी त्या दिशेने पाहिलं. समोर मल्होत्रा बंदूक घेऊन उभा होता. म्हणजे आता विक्रांत सिंगला स्वतःपेक्षा या मुलीची जास्त चिंता वाटते ना? असं म्हणत त्याने वाणीकडे गन पॉइंट केली. विक्रांत हात पुढे करत किंचाळला, नाही मल्होत्रा. मल्होत्रा हसत म्हणाला, माझ्या मुलांना तू गायब केलंस तर आता ही मुलगी गायब होईल, तेही कायमची. मल्होत्रा, तुझी दुश्मनी माझ्याशी आहे. तिने कुणाचं काहीही बिघडवलं नाहीये. असं म्हणत विक्रांत वाणीकडे धावला. मल्होत्राने वाणीकडे गोळी झाडली. तो वरती उभी राहिली होती. गोळी तिच्या खांद्याऐवजी तिच्या पायाला लागली आणि ती थेट विक्रांतच्या बाहूमध्ये कोसळली. वाणी, विक्रांतने तिला सावरलं आणि मल्होत्राकडे बोट दाखवत म्हणाला, तिला काही झालं तर तुला माहित नाही मी तुझं काय करेन. मल्होत्रा हसत होता, जणू तो पूर्णपणे वेडा झाला होता. इकडे वाणी वेदनेने थरथरत विक्रांतच्या मिठीत कोटला घट्ट पकडून बसली होती. पण जसं तिने विक्रांतकडे पाहिलं तसं तिच्या ओठांवर हलकीशी स्माईल आली. कदाचित तिला इतकंच समाधान होतं की तिचा विक्रांत ठीक आहे. मल्होत्रा हसत म्हणाला, काय झालं विक्रांत? ह्याच मुलीसाठी तू माझ्या मुलीला मारलंस. मी तुला सोडणार नाही आणि हिलाही नाही. विक्रांतने वाणीला आपल्या मागे केलं आणि मल्होत्रा समोर उभा राहून म्हणाला, अजूनपर्यंत तर त्यांना मारलं नव्हतं, पण आता वाणीच्या शरीरातून निघालेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब तुझ्याकडून आणि तुझ्या त्या नालायक मुलांकडून मी घेतल्याशिवाय राहणार नाही. विक्रांतने पटकन जवळची एक खुर्ची उचलली आणि पूर्ण ताकदीने मल्होत्राकडे फेकली. खुर्ची थेट जाऊन मल्होत्राच्या डोक्यावर लागली. त्याच्या हातातून बंदूक खाली पडली आणि तो तोल जाऊन दुसऱ्या बाजूला जमिनीवर कोसळला. विक्रांतने वाणीला आधार देत म्हटलं, बस, मी तुला बाहेर घेऊन जातो. हॉस्पिटलमध्ये जाऊ, सगळं ठीक होईल. मी अगदी ठीक आहे. विक्रांत, तुम्ही ठीक आहात ना? मग मीही ठीक आहे. विक्रांत तिच्या बोलण्यावर हलकंसं हसत म्हणाला, तुला इथे नाही यायला हवं होतं. मी न्यूजमध्ये तुमच्याबद्दल ऐकलं. मी घाबरले होते विक्रांत. मला वाटलं मी तुम्हाला गमावलं. पण बोलता बोलता तिची नजर अचानक विक्रांतच्या मागे गेली. मल्होत्रा जमिनीवरून उठला होता. त्याच्या हातात बंदूक होती आणि तो विक्रांतवर गोळी झाडणार होता. क्षणाचाही विलंब न करता वाणीने आपली पूर्ण ताकद गोळा केली. तिने विक्रांतला जोरात मागे ओढत दुसऱ्या बाजूला फिरवलं आणि स्वतः मल्होत्रा समोर पाठ करून उभी राहिली. विक्रांत वाणीला घट्ट कवेत घेऊन उभा होता. तेव्हाच एका मागून एक सगळ्या गोळ्या वाणीच्या पाठीवर जाऊन घुसल्या. हे सगळं इतक्या जलद गतीने झालं की विक्रांत जोपर्यंत वाणीला बाजूला करता तोपर्यंत मल्होत्राच्या बंदुकीतून सुटलेल्या 4ही गोळ्या वाणीच्या पाठीवर जाऊन लागल्या होत्या.
मल्होत्रा अजूनही शूट करतच होता, पण त्याची लिव्हरवर रिकामी झाली होती. वाणीने विक्रांतवर झाडलेल्या सगळ्या गोळ्या स्वतःवर घेतल्या होत्या. विक्रांतीला आपल्या भाऊपाशा सावरत म्हणाला, वाणी वाणी तू असं का केलंस? पण तोपर्यंत वाणीला 5 गोळ्या लागल्या होत्या, 4 तिच्या पाठीवर आणि 1 तिच्या पायावर. विक्रांतने रागाने मागे वळून पाहिलं. मल्होत्रा भीतीने पळून जायच्या तयारीत होता. मल्होत्राला लगेच पकडता आलं असतं, पण त्या क्षणी विक्रांतसाठी सगळ्यात महत्वाची होती वाणी. त्याने वाणीला आपल्या दोन्ही हातात उचललं आणि बाहेरच्या दिशेने धावला. बाहेर पोलीस आधीच उपस्थित होते. मल्होत्राला पळताना पाहताच पोलिसांनी त्याला पकडून अरेस्ट केलं. विक्रांत वाणीला घेऊन बाहेर आला. विक्रांतचे सिक्युरिटी गार्ड्स आणि पोलीस त्याच्या दिशेने धावत आले. रॉबिनने वाणीची अवस्था पाहिली. विक्रांतच्या जखमी पायावरही त्याची नजर गेली. रॉबिनने वाणीला उचलण्यासाठी हात पुढे केला, पण विक्रांतने त्याचा हात अडवला. सर्वांकडे दुर्लक्ष करत तो स्वतःच वाणीला उचलून गाडीच्या दिशेने धावला आणि ओरडला, रॉबिन, गाडी काढ लवकर. विक्रांत किती घाबरलेला आहे हे त्याचा चेहरा पाहताच कुणालाही कळत होतं. लक्ष्मीजी आणि बालकृष्णजी आपल्या बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या मुलीला विक्रांतच्या कुशीत पाहून जणू दगड झाले होते. विक्रांत वाणीला घेऊन गाडीच्या मागच्या सीटवर बसला. रॉबिन ड्रायव्हिंग सीटवर बसला. लक्ष्मीजी आणि बालकृष्णजीही पटकन येऊन गाडीत बसले. वाणी, डोळे बंद करू नकोस, समजलं? विक्रांत म्हणाला. वाणीने कसे बसे डोळे उघडले. विक्रांतीच्या गालावर हाताने हलकेच थाप देत घाबरलेल्या आवाजात म्हणाला, वाणी, ऐकतेस ना मी काय बोलतोय ते? तेवढ्या असह्य वेदनेतही वाणी थोडीशी हसली आणि आपला हात विक्रांतच्या चेहऱ्याच्या दिशेने नेऊ लागली. ते पाहताच विक्रांतने ताबडतोब तिचा हात आपल्या दुसऱ्या हातात पकडला आणि आपल्या गालावर ठेवला. मला तुम्हाला काही सांगायचं आहे. तिचा आवाज आता फारच हलका झाला होता. बोल, बस डोळे बंद करू नकोस. विक्रांत एखाद्या लहान बाळासारखं तिला आपल्या मिठीत घेऊन बसला होता. विक्रांत, माझं माझ्या अम्मा अप्पावर खूप प्रेम आहे. वचन द्या, मला काही झालं तर तुम्ही त्यांची काळजी घ्याल. मी तुला बोलायला सांगितलं होतं, अशा फालतू गोष्टी बोलायला नव्हतं सांगितलं. विक्रांत ओरडत म्हणाला. वचन द्या विक्रांत, माझ्या अम्मा अप्पाची काळजी घ्याल ना? वाणीने विक्रांतचा चेहरा दोन्ही हातांनी धरत कापऱ्या आवाजात म्हटलं. तेवढ्यात तिचे अप्पा रागाने ओरडले. वाणी, वेडी झालीस का तू? काहीही बोलतेस? असं नको बोलूस बेटा. वाणीचा जो हात विक्रांतच्या गालावर होता तो आता तिने हळूच आपल्या अप्पाकडे पुढे केला. वाणीने पाहिलं, तिचा हात अक्षरशः रक्ताने माखलेला होता. तिने हलक्या हाताने अप्पांच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, अप्पा, अम्मा, मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करते. वाणीच्या पापण्या हळूहळू बंद होऊ लागल्या. हे पाहताच विक्रांत रॉबिनकडे पाहून ओरडला, रॉबिन, काय करत आहेस? गाडी वेगात चालव. सर, वेगातच चालवत आहे, पण ही ट्रॅफिक. सायंकाळची वेळ होती. रस्ता गाड्यांनी पूर्ण भरलेला होता. विक्रांत ओरडत म्हणाला, जे करायचे ते कर. सिग्नल तोड, फुटपाथवरून चालव. लिगल इल्लीगल नंतर बघू. आता मला फक्त एकच गोष्ट हवी आहे. तिला शक्य तितक्या लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचव. त्याने पुन्हा वाणीकडे पाहिलं. तिचे डोळे आता पूर्णपणे मिटायला लागले होते. तो घाबरला. वाणी, माझ्याकडे बघ. डोळे बंद करू नकोस, ऐकतेस ना? पण वाणी डोळे उघडत नव्हती. मी सांगतोय डोळे उघड, नाहीतर मी तुला खूप मोठी पनिशमेंट देईन. डोळे बंद असतानाही विक्रांतचे शब्द ऐकून वाणी हलकसं हसली आणि म्हणाली, आता तुमची इच्छा असूनही तुम्ही मला पनिश करू शकणार नाही. मूर्खपणा करू नकोस. मी करू शकतो, अजूनही करू शकतो. तुला माझं का कळत नाहीये? तो जोरात ओरडला. विक्रांतचा आवाज ऐकून लक्ष्मीजी घाबरल्या. त्या भीतीने म्हणाल्या, विक्रांत बेटा, जरा हळू. विक्रांत अम्माकडे पाहत म्हणाला, अम्मा, तिला सांगा डोळे बंद करू नकोस. तिला उठवा. वाणीने हळूच डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. तिच्या थरथरणाऱ्या पापण्या पाहून विक्रांतची आशा पुन्हा जिवंत झाली. माझ्याकडे बघ इडियट. तुला कोणी सांगितलं होतं आत यायला? तुला काय वाटलं मी इतका कमजोर आहे? काहीच बिघडवू शकला नसता तो माझं. वाणीचे डोळे आता थोडेसे उघडले होते. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. आजसाठी काहीतरी ठरवलं होतं मी, पण आता ते सांगणं गरजेचं आहे. तिने धीर करून हलक्या आवाजात म्हटलं. तिचा आवाज फारच क्षीण झाला होता. श्वासही जड झाला होता. मला आता काही ऐकायचं नाही. तू आधी बरी हो, मग बोल. विक्रांत, मी तुमच्यावर प्रेम. असं म्हणता म्हणता वाणीने डोळे मिटले. वाणी, विक्रांत जोरात किंचाळला. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.